माझ्या हातामधली ही कैरी तुम्ही बघू शकता. अगदी बघता क्षणी कोणीही हिच्या प्रेमात पडेल अशा पद्धतीची ही कैरी माझ्या हाताला लागलेली आहे. मग म्हटलं याची एक छान अशी रेसिपी तर झाली पाहिजे. बरोबर आहे ना? त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी मुरंब्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. बऱ्याचदा काय होतं, हा मुरंबा तयार करत असताना आहे ना, तो तयार केल्यानंतर असा थोडासा कडक होतो किंवा जास्त घट्टसर होतो किंवा पटकन खराब होतो. यापैकी कुठलीही गोष्ट होऊ नये यासाठी या आजच्या रेसिपीमध्ये खूप सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ज्यामुळे तुमचा मुरंबा सुद्धा अगदी परफेक्ट असा तयार होईल. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. हा मुरंबा आहे ना आपल्याला जास्त काळासाठी टिकून ठेवायचा असेल तर सगळ्यात अगोदर तर आपल्याला काय करावं लागतं, याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा स्पर्श झाला नाही पाहिजे ही प्रोसेस आपली चालू असताना. तर या दोन्हीही कैऱ्या आहेत ना साधारण अर्ध्या तासापूर्वी मी स्वच्छ धुवून घेतल्या होत्या, पुसून घेतल्यात, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा ओलावा आता याच्यावरती राहिलेला नाही आहे. तर सगळ्यात अगोदर तर आपण त्याच्यावरची ही साल अशा पद्धतीनं काढून घेतो. या रेसिपीसाठी मी जी कैरी वापरली आहे ना ती बदाम या जातीची आहे. ही कैरी जास्त गोड असते, त्यामुळे काय होतं, जो ओरिजिनल गोडवा आहे ना तो आपल्या रेसिपीला मिळतो. तसं बघायला गेलं तर तुमच्याकडे जी कैरी अवेलेबल असेल ना ती तुम्ही वापरू शकता. फक्त मग ते गुळाचं प्रमाण आहे ना ते थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, कैरी आपली किती गोड आहे किती आंबट आहे यानुसार. आता आपण काय करतोय, हे अशा पद्धतीनं कट करून घेतोय, जेणेकरून आपल्याला ही खिसून घ्यायची तर ते खिसायला मग बरं पडतं. तुम्ही बघू शकता या आंब्यामध्ये ना गाभा भरपूर आहे आणि कोय जी आहे ती अतिशय लहान आहे. त्यानंतर आता आपण हे अशा पद्धतीनं खिसून घेणार आहोत. ही प्रोसेस केल्यामुळे काय होतं, ही प्रोसेस म्हणजे काय, ही स्टेप बऱ्याचदा आपण काय करतो, कैरी फक्त वर्ण सोलून घेतो आणि नंतर ती खिसतो, तर त्याच्यामुळे ना बऱ्याचदा आपला हातसुद्धा ह्या खिसणीमध्ये जाऊ शकतो, कारण की ती कैरी हातातनं निसटते. याच्या अगोदर माझ्या बाबतीत तसं झाले, त्यामुळे मी अशा पद्धतीनं कट करते आणि नंतर खिसून घेते. इथं आपण हे अशा पद्धतीनं कैरी खिसून घेतलेली आहे. आता मी कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये चेक केलं तर मला असं वाटतं लाईट इफेक्टमुळे ही कैरीचा जो खिस आहे ना तो तुम्हाला जास्त पिवळसर दिसतोय, पण तशा पद्धतीचं काही नाही. रेग्युलर आपली कैरी ज्या पद्धतीची असते ना ही तशाच पद्धतीची, पिकलेली वगैरे अजिबात नाही आहे. तर आता हा खिस आहे ना आपण मोजून घेतोय, कारण की आपल्याला गूळ किती घ्यायचा आहे ते यामुळे समजेल. हे पहिलं फुलपात्र कढईमध्ये गॅस आपण चालू केलेला आहे. 2 गुळाचा व्यवस्थित अंदाज यावा यासाठी हा खीस जो आहे तो मी हलक्या हाताने असा दाबून घेतलेला आहे. आपला खीस हा जवळजवळ 3 फुलपात्रेच भरलेला आहे, अगदी याला थोडासा कमी आहे. सुरुवातीला साधारण 2 मिनिट आपण हे अशाच पद्धतीनं म्हणजे तूप किंवा गूळ न टाकता भाजून घेत आहोत. 2 मिनिटानंतर यामध्ये साधारण 1 चमचा हे तूप आपण टाकून घेतोय, हलवून घेऊयात आणि लगेच यामध्ये आपण गूळ देखील टाकून घेणार आहोत. तर आता जसं की मी तुम्हाला म्हटलं, ही जी कैरी मी घेतलेली आहे ना ती अतिशय गोड अशा पद्धतीची आहे. तर त्याच्यामुळे हे पहिलं गुळाचं फुलपात्र, दुसरं आणि वरती पाव फुलपात्र एवढाच गूळ मी वापरलेला आहे. तुम्ही घेतलेली कैरी जर आंबटसर असेल तर तुम्ही जेवढ्यास तेवढे सुद्धा गूळ वापरू शकता. तर हे एकत्र करून घेऊयात. आता याच मुरंब्यामध्ये आपण आणखीन एक पदार्थ टाकणार आहोत, तो म्हणजे हा दालचिनीचा तुकडा आणि सोबतच 4 लवंगा. याच्यामुळे काय होतं, या दोन्हीचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या या मुरंब्याला छान असा लागतो, अगदी चविष्ट असा आपला मुरंबा तयार होतो. तर आता हे आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. कुठपर्यंत शिजवायचं हे पुढे गेल्यानंतर तुम्हाला सांगते. आता इथं या स्टेजला तुम्ही बघताय, मगाशी हे जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळसर दिसत होतं, आता थोडंसं घट्ट झालेलं आहे. आणि तुम्हाला हे मी दाखवते की आपल्याला कशा पद्धतीचं हे करायचं आहे, म्हणजे ना याची एक तार आली पाहिजे आणि ती हलकी नाही, अशी चांगली घट्टसर अशी याची एक तार आली पाहिजे. आणि या स्टेजला आता इथं आपण याच्यामध्ये कुटून घेतलेली ही विलायची टाकून घेतलेली आहे, मिक्स करून घेऊयात. आणि आता आपण गॅस बंद करतोय.
आपला मुरंबा जास्त दिवस टिकावा याच्यासाठी काही टिप्स सांगते. जसं की सगळ्यात पहिल्यांदा पण मी सांगितलं होतं, कैरी पूर्णपणे आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा पाण्याचा हात लागला नाही पाहिजे. ज्यावेळेस आपण ती खिसतो ना, ती खिसत असताना जी खिसणी आणि जे ताट वापरत आहोत ते सुद्धा आपल्याला पूर्णपणे कोरडं हवं आहे. सोबतच ही कढई, म्हणजे ज्या ज्या भांड्यांचा वापर करतोय ती भांडी पूर्णपणे कोरडी पाहिजेत. आणि बऱ्याचशा वेळेस आपल्याला सवय असते की सारखं सारखं आपण पदार्थ तयार करत असताना हात थोडासा भरला की तो स्वच्छ धुवून येतो. त्यावेळेस सुद्धा आपल्याला हात आपला पूर्णपणे कोरडा करायचा आहे. आपल्या हाताचे जे काही थेंब असेल किंवा जे काही पाणी आहे ते सुद्धा याच्यामध्ये जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे सुद्धा आपला मुरंबा खराब होऊ शकतो. आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, हा स्टोअर करून ठेवत असताना जी बरणी आपण वापरणार आहोत ती सुद्धा आपल्याला पूर्णपणे कोरडी करून घ्यायची. हवं तर तुम्ही त्याला 2 तास उन्हामध्ये ठेवू शकता आणि नंतर त्याच्यामध्ये हा मुरंबा स्टोअर करून ठेवायचा. आता हा तुम्हाला आणखीन थोडासा, म्हणजे आपण कसं म्हणतो, थोडा जास्त पातळसर वाटतोय, पण जसा जसा थंड होईल ना तसा तसा अगदी परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी येते. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा स्टोअर करून ठेवायचा आहे. तुम्ही बघताय अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे, परफेक्ट असं स्ट्रक्चर आलेलं आहे. मस्त आपला मुरंबा तयार झालाय. खूप जास्त अट्टहास नाहीये, सायास नाहीये, खूप जास्त गोष्टी लक्षात सुद्धा ठेवायच्या नाहीयेत आणि हा मुरंबा वर्षभर आरामशीर टिकतो जर तुम्ही काळजी घेतली तर. चला तर मग ही रेसिपी सीझन संपायच्या अगोदर पटकन घरी ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कशी झाली होती कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीच्या छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. परत भेटूयात नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.